रामकृष्ण हरी माऊली. कसे सगळेजण मजेत ना? तर आम्ही पण मजेत. तर बघा, तर झाली बघा सकाळ आणि सकाळपासून इतकं कामाची धावपळ असते ना, का बास लगी मुलांच्या डब्यापासून तर सकाळी शंकुरापासून तर इतकी धावपळ असते शेतकऱ्याच्या जीवाची. पण बघा आता या आमचे ना कांदे काढायचं का म्हणजे कांदे काढून 8 ते 10 दिवस झालेले आणि जवळजवळ मी तर म्हणते 15 दिवस होत आले असतील. तर आम्हाला तर बघा कांदे भरायचे चालू आहे ना, कांद्याचा असा पसारा पडला चौकड, तुम्हाला तर अजून तर पसारा दाखवलाच नाही आम्ही. तर ह्यो पसारा कशामुळे माहिती आहे का? फक्त आणि फक्त कांद्याला भाव नसल्यामुळं पसारा पडलेला आहे अंगणामध्ये. कांदे भरायचे मार्केटला न्यायचे आणि ते काय भाव जात नाही, एवढा भाव पण नाही कांद्याला. आणि आम्ही काय दररोज कांदे भरणार आणि दिशेचे काका मार्केटला नेणार. पण त्यामध्ये काय आता 2-3 वेळेस अजितदादामुळं बी सुट्ट्या होत्या मार्केटला आणि आता मध्ये 26 जानेवारी पण होऊन गेलेली होती आणि त्याच्यामुळे ते 2-3 कार्यक्रम मागं झाले. आणि तर बघा आणि आता मतदानाचे 2 दिवस सुट्ट्या. तर त्या सुट्ट्यामध्ये शनिवार रविवार तर सुट्टीच असती. तर त्याच्यामुळं तर आज दिवशीचे काका म्हणजे मार्केटला गाडी नेलेली आहे. तर बघू आता काय भाव जातो काय नाही. आणि बघा असा पसारा चौखड पसारा पडलेला आहे नुसता कांद्याचा, कारण की भाव नसल्यामुळे बरं केवळ भाव जर असला तर बरं वाटतं जरशी. आणि अजून पसारा जर बघितला ना तुम्ही कांद्याचा, तर बघा हे असा पसारा आहे आणि एवढे कॅरेट भरायचे आम्हाला. 70-1 कॅरेट असन. बघा हे कांदे इकडे सगळे कांद्याची पोळीच होत्या, जवळजवळ 5 ते 6 ट्रॅक्टर उन्हाळ कांद्यामध्ये कांदे निघेले होते लालचे ना. तर काढले तेवढे इकडे आणून टाकले, जेवढे काढले तेवढे घरी आणून टाकले. तर बघा आता कांदे भरायला आलो आहे आम्ही आणि आता एक कांदे भरायचे आम्हाला. बघा किती कांदे पसारा पडेल. आता त्यात मोठ्याला बाजूला, लहानाला बाजूला आणि परत त्याच्यात दुभाळका पण आलेला आहे एक. काही सडायला पण लागले. लाल कांदे तेव्हा सडतो, उन्हाळ्याचा नाही सडत पण लाल कांदा सडतो. तर बघा आता इकडे अजून 2 ते 2.5 गाड्याचा माल पडेल. अजून तिकडं काही कॅरेट भरून पडलेले म्हणजे ते छोटेले. आणि आता इकडं तर इथं तर राहिलेली अर्ध्या गाडीचा माल एवढा भरायचा. बघा असा पसारा असतो. नंतर चला मग आता तर मी भरायला सुरुवात करतो आम्ही. तर हळूहळू येता टाईमच होतो जरशी का आवरता. तर चला मग आता भरून घेतो आम्ही. तर बघा चाललं उन्हात आणायचे कांदे भरायचे. आणि तर बघा मोगाचा गंज दाखवला होता मी तुम्हाला अगोदर. तर बघा एवढे कॅरेट भरले. किती भरले कॅरेट? 28 कॅरेट भरले आतापर्यंत आम्ही. आणि आता बघा मोठ्या गंजाला सुरुवात केली. पण ते थोडे लई भरणार नाही म्हणे कॅरेट, कारण की ते कांदे लहान म्हणजे पटापट नाही भरणार. तर बघा असे चालले भरायचं काम. एवढे कॅरेट राहिले आपले मोकळे. आणि आता इकडे ही भरलेले. तर बघा अशी थप्पी मारून ठेवली, काही खालीच ठेवले. किती भरायचे अजून? तर चालले भरायचं आता. एवढे भरून घेतो आम्ही पूर्ण. आता आज एवढं फैसला झाला पाहिजे एवढ्या कांद्याचं भरून. बहीण ना आता जेवढे होईल तेवढे. एक लहानाचे 2 गाड्या भरतील तिकडं ते. आणि हे काही तर बघा ऊन पण भरपूर पडलेलं आहे. चला मग आता एवढे भरीत राहतो. तर बघा तर कांदे भरायचे चालू आहे. तर सगळे कांदे म्हणजे झालेच नाही भरून, कारण की ना कॅरेट कमी पडले. आणि बघा तर इकडं याशे भरून ठेवलेले कॅरेट झाले, जवळपास झालेत. आता थोडाच गंज राहिलेला आहे बघा, एवढा राहिला. आणि तिकडं पुढं ते छोटेले न्यायचे. पण मग थोडं थांबून घेतलं. तर मध्ये आलेली आहे आपल्याला ते बघा शेतात ते ना गाडी भरायचं चालू आहे रोपाचं. तर अचानक आम्हाला रोपाची पण मध्येच ऑर्डर आली. तर ती रोपाची गाडी अचानक आल्यामुळं तर रोप जायचं आहे आपलं राजस्थानला. तर म्हणून ते रोपाची गाडी भरायचं काम चाललेलं आहे. तर बघा ते 2 गाड्या एकमेकाला जोडून म्हणजे त्या गाडीमध्ये रोप आपण दुसरीकडून ऑर्डर केलेलं होतं, काही आपलं कमी पडलं म्हणून. आपल्याकडं काय एवढं त्यांची ऑर्डर पूर्ण नाही झाली म्हणून ती दुसरीकडं ऑर्डर घेतली दुसऱ्या शेतकऱ्याकडून. आणि ते रोप मग आपण पुरं करून दिलं ऑर्डर. तर आपल्या आता शेतात भरायला जायचं आहे आम्हाला.
तर आता 10 टायर गाडी भरायचं काम चालू आहे शेतामध्ये. तर बघितलं तर बघा तुम्ही, आणि अशी शेतकऱ्याची आमची अशी धावपळ असते. कोरपड झाली का कांदा, कांदा झालं का डाळिंब, आणि डाळिंब झाले का परत उन्हाळ कांदा. असं कामामाग काम, कामामाग काम, काही ना काही चालूच असतं. तर असंच असतं शेतकऱ्याचं जीवन. तर बघा आता ही गाडी पण आलेली ती सकाळच्या धावपळीमध्ये सगळ्यांची जेवणं खावणं उरकून. तर अगोदर आपण कांदे भरायचं बघितलं, नंतर तर बघितलं तर आता ही गाडी भरायची आहे. अचानक असे काही ना काही कामं येतात. तर हे काम असे ॲडजस्ट करावं लागते मध्ये पण. तर तुम्हाला तर माहिती आहे शेतकऱ्याच्या जीवन कसं धावपळीत असतं. आणि असा आमचा पसारा तर तुम्ही बघितलेलाच आहे. तर बघा आता ह्यो असा एवढा राडा एवढा काढायचा आहे आम्हाला. तर तुम्हाला असं वाटत असेल ह्यो राडा कधी उरकन. तर मार्केटला गाडी सकाळीच जाती. तर गाडीमध्ये कॅरेट ओतून दिले तर आपले छोटेले कांदे भरायला कॅरेट रिकामी होणार, आणि मग आपण ते कॅरेट भरून ठेवणार. आणि टेलरमध्ये न्यायचे ते, तर ट्रॅक्टरमध्येच पंक्चर झालं. तर ट्रॅक्टर बघा पंक्चर झालेलं आहे. तर त्याला नुसते हवा मारून उभं करून ठेवले. मोठं टायर आहे. फवारणी करता करता त्यात घुसली तार. डाळिंबाची फवारणी करता करतात ते ग्लोअर पण त्याला तसंच अटकून ठेवला, आणि ते पंक्चर झालेलं आहे. तर मग दिशीचे काका म्हणे आता पंक्चर काढू आणि मग आपण आपल्या परत पुढल्या फवारणीला तयार होईल. तर बघा कांद्याचा कलर पण इतका मस्त आहे, लाल लाल आहे. पण आता उन्हामुळे तुम्हाला तसंच हे वाटन, पण कांदे पण मस्त आहे. तर चला, तर आता आम्ही रोपं भरून घेतो. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि आता भरतो आम्ही. चला मग बाय. रामकृष्ण हरी.